बहुजन चळवळीतील परिवर्तन चळवळीतील एक थोर मार्गदर्शक, थोर विचारवंत, इतिहासकार, इतिहास संशोधक यांचं दुःखद निधन झालं, निर्वाण झालं। या बाबतीत अत्यंत अतिवाशा वेदना आणि दुःख या ठिकाणी व्यक्त करतो। माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान व विश्व बौद्ध परिषद, प्रजासत्ताक जनता परिषद आणि भारतीय बौद्ध धम्म संस्कार महासंघाच्या वतीनं, शिवाय मातंग समाज प्रबोधन संवाद अभियानाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो, विनम्र अभिवादन करतो। खरं तर परिवर्तन चळवळीमध्ये कधीही भरून न निघणारं असं नुकसान झालेलं आहे। बुद्ध, फुले, शिवराय, शाहू आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बहुजनाच्या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये प्राध्यापक महामद देशमुखांचं योगदान प्रचंड असं क्रांतिकारक योगदान आहे। ते इतिहासात त्यांची नोंदच होईल। इतिहासाने आम्ही ही चळवळ कधीच विसरू शकणार नाही। राष्ट्र जागृती लेखमाला च्या माध्यमातून, अभियानाच्या माध्यमातून विविध लेखमाला, आपले धारदार असं प्रवचन, व्याख्यान आणि पुस्तकाच्या माध्यमातून बहुजन समाजामध्ये प्रचंड जागृती निर्माण करण्याचं ऐतिहासिक आणि महान कार्य कालकथित आदरणीय प्राध्यापक महामद देशमुख यांनी केलेलं आहे। मला आठवतंय की ज्या वेळेला शिवधर्माची स्थापना झाली, एका बाजूला शिवधर्माची स्थापना होत असताना दुसऱ्या बाजूला अंबेजोगाईमध्ये इन्साफच्या वतीनं आम्ही एक जाहीर परिसंवाद ठेवला होता। त्या परिसंवादाचा मी एक वक्ता होतो आणि त्या परिसंवादाचा विषय होता की मराठ्याने शिवधर्माऐवजी बौद्ध धर्म स्वीकारून प्रजासत्ताक भारत विस्तृत करावा, असा तो परिसंवादाचा विषय होता। आणि आमच्या या भूमिकेला प्राध्यापक महामद देशमुखांचा जाहीर पाठिंबा आणि जाहीर समर्थन होतं। शिवधर्माच्या या संकल्पना, मला माझ्या माहितीनुसार, कदाचित ते माझं मत चुकीचं असेल, परंतु माझ्या माहितीनुसार शिवधर्माच्या याला महामद देशमुख, कालकथित महामद देशमुख यांचं समर्थन नसावं असं मला वाटतं। कारण ते म्हणायचे की आम्ही पूर्वीचे मूळचे बौद्ध आहोत। इथला जो मराठा आहे, इथला ओबीसीतला बहुजन समाज आहे, तो मूळचा बौद्ध आहे। आम्हाला विदेशी ब्राह्मणांनी हिंदू नावाच्या 12व्या शतकामध्ये मोगलाने दिलेल्या शिवीला धर्म बनवून आम्ही हिंदू नावाच्या मानसिक गुलामीमध्ये आम्हाला जखडलंय, तर आम्ही मूळचे बौद्ध आहोत। या अर्थानं त्यांना शिवबौद्ध, आम्ही मूळचे बौद्ध असताना शिवधर्माची संकल्पना काय, आणि म्हणून आमच्या परिसंवादाला त्यांचा जाहीर पाठिंबा होता याची एक आठवण मला या ठिकाणी सांगावीशी वाटते। ते म्हणायचे की परिवर्तन म्हणजे समाजसेवा आणि परिवर्तन याच्यात ते फरक अत्यंत साध्या भाषेत, सुटसुटीत भाषेत, सर्वसामान्य ग्रामीण लोकांना, समाजाला, कार्यकर्त्याला समजेल अशा भाषेत त्यांचं प्रबोधन होतं। काय म्हणायचे की भिकाऱ्याची दया येऊन त्याला मदत करणं ही समाजसेवा झाली, तर या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये भिकारीच पैदा होऊ नये याला परिवर्तन असे म्हणतात। शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना मदत करणं, सहकार्य करणं, सरकारी मदत मिळवून देणं ही समाजसेवा झाली। पण महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्याच करू नये अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करणं म्हणजे परिवर्तन होय, ही त्यांची भूमिका होती। साधं सोपं, ज्यांच्या घरात नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल सपाट, असं साधी भूमिका ते मांडायची। अनेक पुस्तकाच्या माध्यमातून मराठा बहुजन समाजाची दिशा व दशा, रामदास आणि पेशवाई, मध्ययुगीन भारताचा इतिहास, अनेक विविध पुस्तकं, अतिशय पुस्तकं त्यांची गाजली। आणि विशेष म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो की आजही त्यांची जी पुस्तकं आहेत
ते आंबेडकर चळवळीच्या अनुयायामध्ये आंबेडकरवादी लोकांच्या घरामध्ये वाचले जातात आणि आंबेडकरवादी लोक त्या पुस्तकाचा प्रसार आजही करतात. सगळ्यात जास्त मामा देशमुखांची पुस्तकं जर कोणाच्या घरात असतील तर आंबेडकर अनुयायाच्या घरात असेल. हे वास्तवत आहे. आज तो आमचा थोरला भाव असणारा मराठा समाज तो वाचन करायला लागलेला आहे. बहुजन समाज तो वाचन करायला, ही आनंदाची गोष्ट आहे. मामा देशमुखांचे त्या कधी काळी प्रेतयात्रा निघाली. मनोवादी लोकांनी प्राध्यापक मामा देशमुखांची प्रेतयात्रा काढली आणि दुसऱ्या बाजूला आंबेडकर अनुयायांनी प्राध्यापक मामा देशमुखांची प्रेमयात्रा आणि विजययात्रा काढली. हेही या निमित्तानं सांगावं असं वाटतं. आणि मला आठवतं प्राध्यापक मामा देशमुखांच्या या मध्ययुगीन भारताच्या पुस्तकावरती सरकारनं बंदी घातली होती आणि मुंबई हायकोर्टानं ती बंदी उठवली ते पुस्तक. आणि थोडीशी मला काल एका चॅनेलमध्ये बोलताना मी एक आठवण सांगितलेली आहे. पण दुसरी आठवण होती साताऱ्यातील दहिवडी गावामध्ये मला शब्दगौरव छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होती. मला वाटतं 24 वर्षापूर्वीची घटना आहे. आणि 24 वर्षापूर्वी शब्दगौरव पुरस्कारानं त्या संयोजकांनी मला दहिवडी गावामध्ये सन्मानित करण्यात आला. आणि त्या सत्काराला उत्तर देत असताना मी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामींना असं जाहीर बोलले. तिथे एक ठोसर नावाचा माणूस माझ्या समोर आला भाषण. मी रामदास स्वामीचा 8वा वंशज. तुम्ही माझ्या देखत रामदास स्वामीवर टीका केली. आणि मी पटकन मला आठवलं प्राध्यापक मामा देशमुखांचं मध्ययुगीन भारताचं पुस्तक रामदास आणि पेशवाई हे पुस्तकाचा संदर्भ मी देत म्हणालो बाबा की रामदास स्वामीनं शुभ लग्न सावधान असं म्हणतात. रामदास स्वामी लग्नातून पळून गेला होता. तो 8वा वंशज कुठनं आला? पोलीस अधीक्षक पोलीस इन्स्पेक्टर माझ्या समोर आहेत. समोर पोलीस स्टेशन आहे. तिथं जाऊन माझ्या विरोधात तक्रार कर. प्राध्यापक मामा देशमुख यांचा मध्ययुगीन भारताचा इतिहास रामदास आणि पेशवा ह्या पुस्तकाचा हा संदर्भ आहे. हे ते पुस्तक मी त्याला दाखवलं. काहीही करू शकली नाही. सरकारनं बंदी उठवली, कोर्टानं बंदी उठवली. काय करणार आहे? आणि म्हणून मला या ठिकाणी म्हणायचं वाटतं की मामा देशमुख यांनी जो मराठ्यांना इथलं बहुजन समाजाला मार्गदर्शन करताना म्हणा की आपण मूळचे बौद्ध आहोत. आणि म्हणून आता मला या ठिकाणी असं सांगावं असं वाटतं त्यांना आदरांजली जर व्हायची खऱ्या अर्थानं कालकथित प्राध्यापक मामा देशमुखांना आदरांजली व्हायचं असेल, इथली व्यवस्था बदलायची असेल तर हिंदू म्हणून आम्ही कधीच व्यवस्था बदलू शकत नाही. ब्राह्मणांचा तिरस्कार करून किंवा ब्राह्मणवादावर टीका टिप्पणी करून ब्राह्मणाचा द्वेष करून टीका करून ब्राह्मणवादावर टीका करून व्यवस्था बदलत नाही. व्यवस्था परिवर्तन होऊ शकत नाही. एका बाजूला स्टेजवर ब्राह्मणावर टीका करायची, ब्राह्मणवादावर सडकून टीका करायची आणि त्यांनीच निर्माण केलेल्या हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामीच्या चिखलात राहायचं, त्यातून बाहेर पडायचं नाही. हे असं कसं काय? आणि म्हणून आता तुम्ही बौद्ध म्हणून स्वतःला पुनर्विकसित करून पुनर्जीवित करून ही व्यवस्था बदलण्याचं काम करावं. आणि असं केलं तरच प्राध्यापक मामा देशमुखांना खऱ्या अर्थानं आदरांजली होईल. दुसरं एक अत्यंत खेद या ठिकाणी व्यक्त करतो की आज एवढे मोठे थोर विचारवंत, एवढे मोठे इतिहासकार, साहित्यिक, प्रबोधनकार, महाराष्ट्रातील नामांकित ज्याची विदेशातून सुद्धा दखल घेतली असे प्राध्यापक मामा देशमुखांचं निर्वाण झालं, निधन झालं. महाराष्ट्रातल्या एकाही मनोवादी प्रेस मीडियामध्ये ती बातमी नाही आली. एकाही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये ती बातमी नाही दाखवली, ती चालवली नाही. दुसरे नको ती बातमी दाखवतात. PRP वाढण्यासाठी काहीही दाखवतात. तुम्ही लोकांवरती लादता. पण एवढे थोर विचारवंत डोळे फुटले का इथल्या प्रेस मीडियाचं? इथल्या TV नाही मराठीचं, इथले जे लोकशाही मराठी, इथली मराठी न्यूज, इथले जे मराठी चॅनेल आहेत त्यांचे डोळे फुटले का बहिरे झालेत? एवढा मोठा थोर विचारवंत, एवढे मोठे इतिहासचार्य, इतिहास संशोधक, बहुजन समाजाचे खरे मार्गदर्शक यांचं निर्वाण झालं, निधन झालं तर एकाही प्रेस मीडियामध्ये त्याची बातमी येऊ नये, एकाही इलेक्ट्रॉनिक्समध्ये मग त्यांची बातमी येऊ नये. खरं तर मला वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे.
त्या अधिवेशनामध्ये नको ते विषय सोडून नको त्या विषयावर चर्चा होत असताना महाराष्ट्रातला थोर विचारवंत आणि इतिहासकार संशोधक यांचं निधन झालं असताना खरं तर महाराष्ट्र विधिमंडळामध्ये शोक प्रस्ताव दाखल करायला पाहिजे होता. शोक प्रस्ताव मंजूर करून त्याच्यावर आदरांजली सभा व्हायला पाहिजे. आदरांजली सभा व्हायला पाहिजे होती महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये. दुर्दैवानं ते झाले नाही. आणि म्हणून मला वाटतं की बाबा ही मराठ्यांचं सरकार नाही, हे हिंदूचं बी सरकार नाही, हे ओबीसीचं सरकार नाही, हे बहुजन समाजाचं, हे दलितांचं सरकार नाही, तर महाराष्ट्र सरकार हे ब्राह्मणी वर्चस्वचं संरक्षण आणि अबाधित ठेवणारं सरकार आहे, हे यातून सिद्ध होतं. मग महाम देशमुख एक असंही म्हणायचे की एकमेकांना संघटित करू. बहुजन चळवळीतील जे जे लोक काम करतात, परिवर्तन चळवळीमध्ये जे जे लोक काम करतात त्यांना ते सांगत असे की एकमेकांना संघटित करू, एकमेकांना संघटित करू, अवघे बनू विचारवंत, अवघे बनू कृतिवंत. नुसतं विचार बोलायचे नाही. महाम देशमुख हे सोयीचे विचारवंत नव्हते, तर ते सच्चे विचारवंत होते, हे लक्षात घ्या. प्राध्यापक महाम देशमुख हे सोयीचे विचारवंत नव्हते, हे सच्चे विचारवंत होते. आणि म्हणून ते म्हणायचे एकमेकांना संघटित करू, अवघे बनू कृतिवंत. बुद्ध, शिवराय, फुले शाहू आंबेडकर, फुले शाहू भीमाचा विचार धरू आणि करू मनोवाद्याचा अंत, या विचाराप्रमाणे पुढं आता परिवर्तन चळवळ सर्वांनी मिळून आता एकत्र मिळून पुढं चळवळ चालूया. पुन्हा एकदा माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या वतीनं कालकथित प्राध्यापक महाम देशमुख यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो, विनम्र अभिवादन करतो.